कुंडलहरण पर्व भाग 14. वैशंपायन सांगतात की दुर्वास ऋषी पृथावर संतुष्ट होऊन तिला मंत्र देऊन गेल्यानंतर पृथा म्हणजेच कुंती त्या मंत्राचा विचार करू लागते. तिचं स्त्री स्थूलक कुतूहल त्या मंत्राबद्दल वाढतच जातं. ती त्याचाच विचार सतत करत असते. काय करायचं त्या मंत्राचं? खरोखरच असे देव येणार आहेत का? त्याचेच विचार तिच्या मनात सारखे येत असतात. ती अशा प्रकारे विचार करत असताना तिला समजतं की तिची मासिक पाळी येण्याची वेळ झाली आहे. पृथाचा मासिक पाळीचा काळ सुरू झाला होता, परंतु ती अजून अविवाहित होती. तिला काही कळेना काय करावं. त्या विलक्षण अवस्थेत ती लाजेने चूर झाली होती. त्या स्थितीत ती तो मंत्र अनावधानाने उच्चारते आणि आता त्याचा प्रभाव सुरू होतो. तिने त्यावेळी तिच्या आवडत्या सूर्यनारायणाचं ध्यान केलं होतं आणि खरोखरच तो देव येतो का ते तिला पाहायचं होतं. आणि एकदम काही अवचित घडलं. तिला आढळलं की ती एका मऊशार गादी असलेल्या शय्येवर आहे आणि तिच्यासमोर तिला प्रत्यक्ष सूर्यदेव दिसू लागले. ते सगळं तिला विलक्षणच होतं. ती घाबरून गेली, तरी तिची उत्कंठा आणखीनच तीव्र झाली आणि पुढे काय होतं आहे ते पाहण्यास उत्सुक होती. पूर्व दिशेकडून सूर्यदेव सावकाशपणे तिच्याजवळ येत होते. ती त्या दृश्याकडे एकटक पाहत राहिली. ते सूर्याचं तेज ती पाहत राहिली. तो सकाळचा गुलाबी सूर्य होता. त्याच्या किरणात तापही नव्हता आणि त्या क्षणी तिला स्वर्गीय दृष्टी प्राप्त झाली. त्यानंतर तिला तो सूर्य मनुष्याच्या रूपात दिसायला लागला. त्याच्या तेजाने आणि सौंदर्याने ती भयचकित झाली. आता काय करावं ते तिला समजेना. तिला समजलं की हा सगळा त्या मंत्राचा प्रभाव आहे. दैवी रत्नजडित आभूषण नेसलेला तो देव आता तिच्या पुढे तिच्या आज्ञेची प्रतिज्ञा करत होता. नकळतच पृथा त्या तिच्या आवडत्या देवाची आळवणी करू लागली. त्याच वेळी तिच्या योनीतून योनिद्राव स्त्रवू लागला. ते सगळं अवचित होतं. जणू काही तिचं शरीर संभोगासाठी उत्सुक झालं होतं. सूर्यदेव तिच्याकडे आकृष्ट झाले होते आणि ते अधिकाधिक जवळ येत होते. त्याच्या मुखावर स्मित झळकत होतं. पृथा स्वतः मंतरल्यासारखी त्याचं सौंदर्य पाहत होती आणि अचानकपणे सूर्यदेवांचे 2 हिस्से झाले. एक हिस्सा आकाशात गेला आणि पृथ्वीला प्रकाश देण्याच्या कामासाठी, तर दुसरा मानव देहधारी पृथ्वीच्या जवळ येऊ लागला. जवळ आल्यावर अतिशय मधुर वाणी तो पृथ्वीला म्हणतोय, अहो कन्या, आपण मला बोलवलं आहे, तेव्हा आता फार वेळ न दवडता तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला सहाय्य करा. ते ऐकून तर पृथा पूर्णपणे घाबरून गेली. ती जाणत होती की असा संबंध अनैतिक असतो आणि ती नैतिकतेची मूल्य प्रामाणिकपणे पाळत आलेली होती. आता हे काय भयंकर होत आहे तिला काही सुचेच ना. परंतु ती समजते की आता परिस्थिती तिच्या नियंत्रणाबाहेर गेलेली होती. एका बाजूला तिचं स्त्रीमन सांगत होतं की ती सूर्याबरोबर संभोग करेल आणि त्याच वेळी तिचं नैतिकतेने बांधलेलं मन ते सांगत होतं की हे अयोग्य आहे. पृथा आता पूर्णपणे गोंधळलेली होती. कोणतं मन जास्त प्रभावी होणार त्याप्रमाणे तिचं शरीर साथ देणार होतं. पृथाचं नैतिक मन सूर्याला सांगतंय की त्याने आता जावं, तिला त्याच्याशी काहीही करायचं नाही. परंतु दुसरं मन सूर्याला बोलवत होतं. त्या द्विधा मनस्थितीत पृथा पुढे काय होतंय ते समजण्याच्या अवस्थेतच नव्हती. पृथा त्याला सांगते की मी फक्त पाहत होते की तो मंत्र खरोखरच काम करतो की नाही, परंतु त्या तिच्या बोलण्याचा प्रभाव सूर्यावर काहीही होत नव्हता. तिचं वैषयिक मन त्या मंत्रामुळे जास्त प्रभावी झालं होतं. ते त्याला बोलवत होतं. शेवटी पृथाच्या तारुण्य सुलभ वैषयिक मनाप्रमाणे सूर्यदेव त्याचं कर्तव्य पूर्ण करतो आणि परत जाताना त्या विपन्नावस्थेत असलेल्या कुंती भोजाच्या कन्येला सांगतो की आपल्या समागमामुळे तुला एक दिव्य शक्ती असलेला पुत्र होणार आहे. पुढे सूर्य तिला हेही सांगतो. त्यानंतर तिला भेटण्यासाठी यम, वायू, इंद्र असे सगळेच या सृष्टीच्या कारक देवता तुला प्रत्येकी एक एक पुत्र देणार आहेत. असं होण्याचं कारण तसं विधान आहे. त्यात तू किंवा कोणी बदल करू शकणारच नाही. असं बोलून सूर्यदेव आकाशातील त्याच्या दुसऱ्या भागात विलीन होतो. ते सगळं पृथा तिच्या दिव्य दृष्टीने पाहत असते. त्यानंतर ती दिव्य दृष्टी जाते आणि पृथा
तिच्या वास्तविक नजरेने सगळं पाहायला लागते. वैशंपायन पुढे सांगतात की तिच्या सामान्य दृष्टीने ती आकाशात पाहते ती त्या तळपणाऱ्या सूर्यबिंबाकडे पाहूच शकत नाही. तिला ते सगळं नवीनच होतं. त्याचं तिला विलक्षण कौतुक आणि आश्चर्यसुद्धा वाटत असतं. थोड्या काळानंतर काय झालं ते सगळं तिला समजतं आणि ती कमालीच्या विचित्र प्रकारच्या विवंचनेत पडते. कारण उघड आहे, जनमेजया, कुंती अजून कुमारिका होती ना, आणि तिला सूर्यापासून एक पुत्र होण्याचं घाटत होतं. तिला कळेना काय होणार आहे तिचं, आणि ती कोणाला ते सांगूही शकत नव्हती, कारण कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच नसता. मोठी कुचंबणा तिची झाली होती. एकाच वेळी भीती, दुःख आणि आनंद असा मिश्रभाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती पूर्णपणे निर्दोष होती, अजाण होती. केवळ एका कुतूहलापायी ती एका मोठ्या अडचणीत गेलेली होती. ती सूर्याला सांगते की ते बाळ तिला नको आहे, कारण ती अजून कुमारिका आहे. असं झालं तरी ती कुमारिका राहणार नाही आणि मग तिचं लग्न होणार नाही. हे ऐकल्यावर सूर्यदेव तिला सांगतो, मुली, त्याची काळजी करू नकोस, कारण तो पुत्र झाल्यावर तू पुन्हा कुमारिकाच होणार आहेस. ती कुंती भोजाची कन्या ते ऐकून आणखीनच नवल करायला लागली. सूर्यदेव तिला सांगतो, हे सगळं विधिलिखित आहे, त्यात तिचा काहीही दोष नाही. तसंच त्यात तिच्या पुत्राची पुढची सोयसुद्धा झालेली आहे. त्याचा तिला अजिबात त्रासही होणार नाही. त्या मुलामुळे तुझं नाव जगभर गाजत राहील. असं बोलून तो तिला दिसेनासा झाला. अशा रीतीने कुंडलहरण पर्वाचा 14वा भाग इथे संपलेला आहे. भाग 15वा. वैशंपायन पुढे जनमेजयाला सांगत असतात, तुला त्या सूर्यदेवात आणि पृथ्वीत काय संवाद झाला ते सविस्तरपणे ऐकायचं आहे, तर ते संभाषण मी तुला सांगतो. त्या लहान वयाच्या कुंतीने कितीतरी गोड शब्दात सूर्यदेवाला समजून सांगितलं की तिला त्याच्याशी संबंध नको आहे. तिने फक्त हे अजमावण्यासाठी तो मंत्र उच्चारला होता की खरोखरच त्यामुळे देवता येते का. नंतर ती त्याला म्हणते की आत्ता मला समजलं की हो, खरोखरच देवता त्या मंत्राच्या उच्चारणाने येते. तेव्हा आता तू तुझ्या ठिकाणी म्हणजे आकाशात जावं. परंतु त्याने त्या देवाचं समाधान झालं नाही. तो तिला म्हणतो, मुली, जर मला असं तुला सुख न देता जावं लागलं तर ते पहा, तिथे सृष्टीचे इतर कार्यकर्ते माझ्याकडे पाहत आहेत. तो पहा, इंद्र मला हसतो आहे. त्या पलीकडे तो बघ, यमदेव तसाच मला हसतो आहे. ते मला सहन होत नाही. सूर्यदेव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. या मंत्राने बोलवलेला देव तुला संभोग सुख देण्यासाठीच येऊ शकतो. जर मला असे तुला स्पर्श न करता जावं लागलं तर मी तुला, त्या ऋषीला आणि तुझ्या पित्याला शाप देऊन भस्म करून टाकेन, कारण हा माझा अपमान असं मी समजत आहे. देवांना गंमत म्हणून बोलवणं हे कुठल्याही नीतिशास्त्रात मान्यच नाही आहे. आता कुंती समजते की तिने एक अक्षम्य चूक केलेली आहे. चूक म्हणायचं कारण ती अज्ञानाने, अननुभवामुळे झालेली होती, म्हणून ते पाप निश्चितच नव्हतं. परंतु त्यामुळे देवतेचा अपमान झाला, म्हणून ती देवता तिला शासन करू शकते. त्याप्रमाणे तो रागावलेला सूर्यदेव तिला शाप देणार हे ती समजते. देवता आणि विधाता म्हणजे स्वयंभू परमात्मा, यात मोठा फरक असा असतो की देवतांना 6 दोषातील कोणते तरी 3 दोष असतात, परंतु विधात्याला कोणताही दोष नसतो. माणसाला ते सगळे 6 दोष बाधत असतात. कुंती विचार करते, माझ्या या अशा पोरकटपणामुळे माझ्या पित्याचं, त्या ऋषींचं भस्म जर होणार असेल तर त्याचं पातक पुन्हा माझ्याच माथी लागेल. तेही तिला काही मान्य नव्हतं. मग आता त्यातून एकच मार्ग होता, आणि तो असा होता, त्याच्या हवाली आपला देह करावा आणि गुपचूपपणे जे घडेल ते सहन करावं. तरीसुद्धा अशा रीतीने एका महिलेने तिचं शरीर कोणा पुरुषाच्या हवाली करणं हे काही धर्मशास्त्राला मंजूर नाही, हेही ती जाणत होती. ती त्याला समजावणीच्या सुरात सांगते, अहो सूर्यदेव महाराज, मला थोडंसं समजून घ्या ना. मी एक अविवाहित अबला आहे. माझ्या देहाचा निर्णय मी घेऊ शकत नाही, हे आपणही जाणता. माझ्या पित्याच्या परवानगीशिवाय मी माझा देह आपल्या हवाली कसा करू शकेन ते पहा.
हे नीतिशास्त्राच्या विरुद्ध आहे, म्हणून तुम्ही मला माफ करा आणि इथून जा. सूर्यदेव तिला म्हणतात, ह्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. तू तुझ्या पित्याची परवानगी घेऊन मला बोलवलं का? एरवी हा माझा विषयच नाही आहे. मला बोलवण्याआधी तू या सगळ्या गोष्टींचा विचार करायलाच पाहिजे होता ना. आता हे बोलून तू स्वतःला निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न करते आहेस. त्याच्यासाठी मी तुला, तुझ्या पित्याला आणि त्या ऋषीला, ज्यांनी हा मंत्र तुला दिला, त्याला एक नासमज बेजबाबदार मुलीकडे सोपवला असा शाप आहे. मग त्याला मी शाप देईन? तुम्ही सगळे माझे गुन्हेगार ठरतात. तू वयात आली आहेस हे जाणत असताना नासमज निष्पाप असल्याचं जे ढोंग करतीस ना, त्यांनी मी काही बधणार नाही आहे. कोणत्याही व्यक्तीने त्याने केलेल्या कामाची जबाबदारी घेणं हेच नीतिशास्त्रात सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुझं वागणं सरासर चुकीचं आणि म्हणूनच अक्षम्यच आहे. वैशंपायन पुढे जनमेजयाला सांगतात, त्या संभाषणानंतर पुरती घाबरलेली कुंती काय करावं ते न समजल्यामुळे तशीच काही काळ तिथे त्या शय्येवर पडून होती. ती विचार करत असते की जर ती सूर्याच्या हवाली आपलं शरीर देऊन मोकळी होईल तर मग पित्याला काय जाप देणार, आणि जर नाही तर तो रागवलेला सूर्य तिघांनाही शाप देऊन जाईल. त्यामुळे जी हानी होणार आहे ती कितीतरी जास्त भयंकर असणार आहे. त्यापेक्षा आपण त्याच्या हवाली आपलं शरीर देऊन टाकावं आणि मग जे होईल त्याचं तेव्हा पाहू, असा विचार करीत होती. थोडा विचार केल्यानंतर ती सूर्याला बोलवते. आपलं म्हणणं रास्त आहे, मी अक्षम्य चूक केली आहे, पण आपण तर देव आहात, त्यामुळे आपण मला माफ नाही का करणार? जर विवाहाआधीच माझं कौमार्यभंग झालं तर माझे नातेवाईक माझ्या तोंडात घाण घालतील. माझ्या आई आणि पित्यांना समाजात तोंड दाखवण्याची देखील जागा राहणार नाही. त्याचा जरा तरी विचार करा आपण. सूर्यदेव आता तिला आश्वासन देतो की अशा दैविक संबंधाने मुलीचं कौमार्य नष्ट होत नाही, त्यामुळे ती तुझी चिंता निराधारच आहे. त्याशिवाय अशा दैविक संबंधावर अनेक दिव्य शक्तींची कृपा होत असते. त्याकरता तुला जी धास्ती वाटते आहे की तुझं सामाजिक जीवन, तुझ्या आप्तांचं जीवन अडचणीत येईल, तीसुद्धा निराधारच आहे. त्यानंतर मात्र कुंती त्याला म्हणते, आपण ज्ञानी आहात, आपल्यामुळे माझं काही वाईट होईल असं जर काही होणार नसेल तर मी आपली विनंती मान्य करते आणि माझं शरीर आपल्या अधीन करते. मला माहीत आहे की सगळ्या चराचरांचं भवितव्य आपल्या हाती असतं. केव्हा माझं काही आपल्यामुळे वाईट होईल असं मला तरी आता वाटत नाही आहे. आणि आता ते कुंतीचे उद्गार ऐकून सूर्यदेव तिला म्हणतात, अहो मधुर हास्य असलेल्या, तुला तुझं कोणतंही आप्त त्यागणार नाहीत, तुझा त्याग करणार नाहीत, हे माझं तुला वचन आहे. तुझं सदैव भलंच होणार आहे. आता माझं ऐक. कन्या म्हणून जी आपल्या इच्छा व्यक्त करू शकते ती तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुक्त असते आणि म्हणूनच तू तुझ्या मनाप्रमाणे करण्यास मुक्त आहेस. तसं केल्यामुळे तुला कोणताही दोष लागत नाही. विशेष करून माझ्याबरोबर येण्याने तुला काहीच दोष लागत नाही, कारण देव कधीच पाप करत नाहीत आणि त्यांच्याबरोबर असलेले सुद्धा नेहमीच निष्पापच राहतात. जे असुरांच्या बरोबर असतात ते मात्र सदैव पापातच असतात. हा फरक तू लक्षात घे. पुढे तो आणखीन बोलतो की मुली, मला कल्पना आहे की मर्यादा तत्त्व श्रेष्ठ आहे, परंतु ह्या ठिकाणी ते तत्त्व लागू होतच नाही. कारण ज्या मंत्राने तू मला बोलवलेला आहेस तो मंत्र, त्याचं कार्य या ठिकाणी श्रेष्ठ ठरतं. शिवाय माझ्याशी होणाऱ्या संबंधामुळे तुझं कौमार्य देखील अबाधित राहणार असल्यामुळे तुला चिंता करण्याचं कारणच नाही. माझ्या वीर्यातून होणारा पुत्र हा महायोद्धाच असेल, त्याला तुझा नेहमीच अभिमान वाटत असेल, तो तुझ्या मातृत्वाची महती सर्व दूर वाढवेल. आणि मग कुंती ते ऐकल्यानंतर थोडी उत्तेजित होते आणि सूर्याला म्हणते, माझा तुझ्यापासून होणारा मुलगा जन्मतः सुरक्षितच असला पाहिजे. त्यासाठी त्याला जन्मतः अभेद्य चिलखत उरावर आणि कानात कुंडलं असावीत, ती अमृताने प्रभावित असावीत, त्यामुळे तो कधीही कोणाकडूनही पराजित होणार नाही. ते कुंतीचं ऐकून सूर्य तिला सांगतो, जसं बोलतीयेस तसंच होईल. ते ऐकल्यावर कुंती सूर्याबरोबर
समागमास तयार होते. ती म्हणते, ज्याने सगळ्यांचंच भलं होणार असेल, ते जरी वरकरणी अभद्र वाटत असेल तरी ते हितकारक असल्यामुळे त्याला विरोध करू नये, असं बोलून ती आपलं सुकुमार शरीर त्याच्या हवाली करते. सूर्य कुंतीला सांगतो, जी कुंडलं मी आपल्या मुलाला देणार आहे ती मला अदितीने दिलेली आहेत. ती अमृतात भिजवलेली आहेत. त्यामुळे तो नेसणारा कधीही मरणार नाही. त्या आणाभाका झाल्यावर ते एकत्र येतात. वैशंपायन पुढे सांगतात की तो योगसिद्ध स्वरभानू सूक्ष्म होऊन कुंतीमध्ये तिच्या नाभीतून शिरतो. त्यामुळे ती बेहोश होते. तिला काही समजत नसतं. काही वेळाने तो स्वरभानू तिच्या तोंडातून बाहेर येतो आणि तिला सांगतो, मुली, आता माझं काम झालं आहे, मी जात आहे. तुझा मुलगा लोकोत्तर क्रांती करणाराच असेल आणि तू त्यानंतरसुद्धा कुमारीच असशील. सूर्यदेवता निघून जातात. मग वैशंपायन सांगतायत जनमेजयाला, तो जाणार तेव्हा ती लाजाळू ललना एकदम उठते आणि त्याला म्हणते, आपण जसे बोललात तसंच होऊ द्या. त्यानंतर पुन्हा ती मूर्छा आल्यासारखी त्या मऊशार बिछाण्यावर झोपून जाते. अरे राजा, त्या देवतांना माणसाप्रमाणे वीर्य नसतं, कारण त्यांना मर्त्य देह नसतो. ते त्यांच्यातील अंश गर्भात सोडतात. त्यामुळे तो गर्भ वाढत जाऊन त्यांचा अंशावतार जन्म घेत असतो. ते माणसांपेक्षा वेगळेच असतात. त्यामुळे त्या कुंतीची योनी अबाधितच होती. स्वरभानू गेल्यानंतर काही तासांनी ती ध्यानावर येते. अशा रीतीने कुंडलहरण पर्वाचा 15वा भाग इथे संपलेला आहे. भाग 16वा. वैशंपायन सांगतायत, अरे राजा जनमेजया, वर्षाच्या 10व्या महिन्याच्या शुक्ल पक्षात कुंती एका पुत्राला जन्म देते. त्याचं तेज साक्षात स्वरभानू असावा असंच होतं. ते होईस्तोवर त्या मुलींनी आपण गरोदर आहोत ही गोष्ट सगळ्या आप्तांपासून लपवलेली असते. फक्त एका सेविकेला त्याची माहिती असते, कारण ती कुंतीच्या सूर्याशी झालेल्या संभाषणाची साक्षीदार असते. कुंतीवरील मोठ्या प्रेमाने त्या सेविकेने ते गुपित राखलेलं असतं. कुंती पाहते की त्या मुलाच्या कानात कुंडल आहे, चिलखत त्याच्या उराला चिकटलेलं आहे. ते पाहून सूर्याने दिलेला शब्द पाळला हेही ती समजते. त्याच्या कानातील कुंडलं तेजाने चमकत होती. तिला मदत करणाऱ्या सेविकेच्या मदतीने ते बाळंतपण उरकलं आणि ते बाळ एका प्रशस्त लाकडाच्या खोक्यात लपवून ठेवलं. त्याला निजण्यासाठी मऊशार गुबगुबीत उशी होती आणि तो लहान जीव त्यात शांतपणे झोपला होता. त्या खोक्याला मेण्याचा थेर दिलेला होता. तिच्या सेविकेने दिलेल्या सल्ल्यानुसार ती ते बाळ असलेलं खोकं घेऊन अस्वा नदीच्या किनारी घेऊन जाते. तिला माहीत असतं की तिने एका बाळाला जन्म दिलेला आहे. हे जर कळलं तर काय होईल तिच्या परिवारात, त्याची साधी कल्पनासुद्धा करण्याची तिच्यात हिंमत नसते. अतिशय दुःखी अंतःकरणाने ते करणार असते ती, परंतु दुसरा कोणता मार्ग तिला दिसतच नव्हता. त्या बाळाला ती त्या नदीच्या हवाली करणार असते. ते लाकडाचं खोकं आता त्या बाळाचं भवितव्य ठरवणार होतं. ते खोकं अस्वा नदीच्या संथपणे वाहणाऱ्या पाण्यात ती सोडणार असते. तिला अश्रू तर आवरतच नसतात. पुन्हा पुन्हा ती ते खोकं उघडून त्यातील तेजस्वी बालक पाहत असते. त्याला सोडण्याची तिची इच्छाच नसते, पण तिची सेविका तिला तसं करण्याचा आग्रह करत असते. एका परीने तिचा सल्ला कुंतीच्या हिताचाच दिसत होता, म्हणून कुंती तसं ते करणार असते. ती ते बाळ असलेलं खोकं अखेरीस अस्वा नदीच्या पाण्यात सोडते. सूर्याला ती शेवटची हाक मारते आणि यापुढे तुझ्या या बाळाची तूच रखवाली कर असंही त्याला सांगते. कुंतीच्या नजरेसमोर ते बाळ असलेलं खोकं त्या नदीच्या प्रवाहात पुढे पुढे वाहत जातं. अगदी दूरपर्यंत जात असताना कुंती त्या खोक्याचं पाळण्यावर हिंदकळणं जीव मठीत धरून पाहत असते. अखेरीस ते खोकं तिच्या नजरेपलीकडे निघून जातं. दिसेनासं होतं आणि कुंती मात्र तिथेच तशीच बसून असते. जीवनातला एक मोठा निर्णय तिने घेतलेला असतो. मग तो योग्य की अयोग्य ते केवळ नियतीच ठरवणार असते. कुंतीचे अश्रू थांबत नव्हते, तर तिची मैत्रीण तिला धीर देत असते. एक बाई म्हणून ती कुंतीच्या वेदना समजू शकत असते. त्या अभागी बालकाला त्याच्या खऱ्या माता पित्यांचं प्रेम मिळणार नाही ह्याचं दुःख त्या सेविकेला सुद्धा होत असतं. पण गोष्टी
तशाच विलक्षण होत्या, ज्यावर त्यांचा ताबाच नव्हता. माझ्या बाळा, तुझं कल्याण हो, असं कुंती सतत बोलत असते. पण तिला तिचे अश्रू काही केल्या आवरत नसतात. ती विधात्याकडे प्रार्थना करत असते की तिच्या मुलाचं जीवन सुरक्षित होऊ दे, त्याच्या विरोधकांचा नाश होऊ देत, तो सदैव अजिंक्यच राहू देत. असं बोलत असताना सुद्धा ती रडतच होती. ती पंचमहाभूतांना आळवणी करते की त्यांनी तिच्या बाळाची काळजी घ्यावी. सूर्यदेवाला ती सांगते की हे तुझं अपत्य मी तुझ्या हवाली करत आहे, त्याचं संरक्षण आता तूच करशील. ती पुढे सगळ्या देवांना, आदित्य, वसु, इंद्र, साध्य, मरुत आणि विश्वदेव अशा सगळ्यांना त्या बालकाची काळजी घेण्याची वारंवार विनंती करत असते. सगळ्या दिशांनासुद्धा ती विनंती करत असते की त्यांनीसुद्धा त्या बालकाची निगा राखावी. कुंती त्या बाळाला निरोप देताना त्याला म्हणते, माझ्या बाळा, मी तुला कुठेही ओळखीन रे, तुझ्या या कानातील कुंडलांमुळे आणि अंगातील चिलखतामुळे. आता कुंतीला चिंता वाटू लागते. आत्ता जर त्याला तहान लागली तर त्याला कोण दूध आणि पाणी पाजणार? अशा विचारांनी ती बेचैन होते. त्याचवेळी कुंती त्याचं स्वप्न पाहत असते. ती विचार करते की ती ते शोधून काढील की ते कुठे गेलं आहे, नंतर त्याला दत्तक घेईल आणि त्या मार्गाने तिचा बाळ तिला पुन्हा मिळेल. अशा कल्पनात ती रमून जाते. अशा मार्गाने जर ती त्याला स्वीकारेल तर ते समाजाच्या दृष्टीने ग्राह्य असेल, असे विचार ती करत असते. ते बाळ तिच्यासमोर रांगत आल्याचं ती पाहत असते. एका मातेचं मन फक्त दुसरी माताच समजू शकते. कुंतीला त्याचे बोबडे बोल ऐकू येत असतात. तिच्या मनात सर्वस्वी तो बालक भरलेला आहे. मोठा झाल्यावर तो कसा चालत असेल, तो कसा तिला आलिंगन देईल, अशा कल्पना ती रमली होती. परंतु प्रत्यक्षात ते बालक तिच्यापासून फार दूर दूर जात होतं. ती ते करत होती तेव्हा मध्यरात्र होती, त्यामुळे ते पाण्यात तरंगत जाणारं खोकं ती आता पाहू शकत नव्हती. कुणालाही कळू नये म्हणून ती वेळ तिने ठरवली होती. त्यानंतर त्या दोघीही घरी जातात. परंतु दुसऱ्या दिवशी कुंती पुन्हा त्या जागी येते, पण ते खोकं तिथे नव्हतं. एका परीने कुंतीला पश्चात्ताप होत असतो की तिने त्या निरागस अर्भकावर घोर अन्याय केलेला आहे केवळ स्वतःच्या नावासाठी. ती समजते की तिचं तसं करणं एका मातेला न शोभणारच होतं आणि म्हणून ती ते खोकं तिथे असेल अशा आशेने त्या ठिकाणी गेली होती. परंतु ते खोकं वाहून गेलं होतं. रडत रडत ती कन्या मागे फिरते. ती आता स्वतःला दोष देण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हती. त्या प्रमादाबद्दल ती स्वतःला कधीही माफ करू शकणार नव्हती. तोपर्यंत ते खोकं अस्वा नदीतून चर्मनवती नदीत गेलेलंही होतं. तिथून ते यमुना नदीत जाणार होतं आणि त्यातून ते पाण्यावर तरंगत तरंगत गंगा नदीत गेलं होतं. तोपर्यंत तसंच जात ते खोकं चंपानगरीच्या किनाऱ्याला येतं. चंपानगरीवर एक सूत वंशाचा राजा राज्य करीत होता. ते खोकं तिथे किनाऱ्यावर लागलं तेव्हा ते बाळ शांतपणे निजलेलं होतं. त्याचे अमृताचे कुंडल आणि दैवी चिलखत त्याचं संरक्षण करत होते. अशा रीतीने कुंडलहरण पर्वाचा 16वा भाग इथे संपलेला आहे. भाग 17वा. वैशंपायन पुढे सांगतात की त्या सुमाराला एक सूतकुलीन सारथी त्याच्या पत्नीबरोबर त्या किनाऱ्याला आला होता, सूर्याची रोज पूजा करण्यासाठीच. त्या जोडप्याला मूल नव्हतं म्हणून ते दररोज त्या किनाऱ्याला येऊन उगवत्या सूर्याची प्रार्थना करत असत. त्या नित्यक्रमाप्रमाणे ते उभयता गंगेच्या किनारी आले होते. त्यांना ते खोकं सावकाशपणे किनाऱ्यालगत वाहत असताना दिसतं. तो सारथी, ज्याचं नाव होतं अधिरथ आणि त्याची अप्रतिम सौंदर्य लाभलेली बायको होती, तिचं नाव राधा. ती दोघंही ते पाहतात आणि त्यात काय आहे त्यांचं कुतूहल स्वाभाविकपणेच त्यांच्यात उत्पन्न होतं. अधिरथ पाण्यात उतरून ते खोकं किनाऱ्यावरील वाळूत आणतो. त्याचं झाकण उघडल्याबरोबर त्यांना त्यात कुंतीचा पुत्र शांतपणे निजलेला दिसतो. ते पाहून ते दोघंही नवल करतात. राधा अधिरथाला सांगते की सूर्यानेच ते बालक त्यांना दिलेलं आहे. राधा त्या अर्भकाला कुशीत घेते आणि काय आश्चर्य, तिला पान्हा फुटतो आणि त्या नुकत्याच जागे होत असलेल्या बालकाला पहिला आहार राधेच्या कुशीत मिळतो.
ते बालक तिचं दूध पीत राहतं आणि त्यानंतर ते दोघे ठरवतात की त्यांना सूर्यदेवानेच प्रसाद दिलेला आहे. त्यांचा आनंद आता गगनात मावत नाही आहे. सूर्यदेवाचे अनंत आभार मानत ते जोडपं त्या बालकाला घेऊन त्यांच्या घरी जातात. त्या बालकाच्या अंगामध्ये सोन्याची कुंडलं आणि चिलखत पाहून ते समजतात की हा कोणीतरी अनौरस संतान, परंतु अतिउच्च कुलीन आहे. अनौरस असल्यामुळे त्याला अशा रीतीने पाण्यात सोडलेलं आहे. राधा त्याला सांगते की हा आता आपला आहे. त्याचं नाव त्याच्या अंगावरील दागिन्यावरून वसुसेन असं ठेवतात. वसुसेन अधिरथाचा मोठा मुलगा अशा प्रकारे त्यांच्याकडे वाढत असतो. त्याच्या उत्तम लक्षणामुळे नंतर अधिरथाला आणि राधाला आणखीन मुलं होतात. वसुसेन, ज्याचं दुसरं नाव ठेवलेलं होतं वृष, त्या सारथ्याच्या कुळाचा अविभाज्य हिस्सा झालेला होता. कुंतीभोजाची कन्या यथावकाश ते समजते की चंपा नगरीतील कोण्या तरी सुताला एक लाकडी खोका गंगेच्या किनारी सापडला होता. त्यात एक सुंदर बालक होतं आणि त्याच्या अंगावर त्या बालकाला चिकटलेलं असं कुंडल आणि चिलखत होतं. कुंती समजते की तिचा पुत्र अंग घराण्यातील एका सूतकुळातील सारथ्याच्या घरात वाढत आहे. विशेष करून त्या विलक्षण स्वरूपामुळे ते बालक जास्त प्रसिद्ध झालं होतं. त्याला पाहण्यासाठी लोक अधिरथाकडे जात होते. त्यामुळे ती वार्ता कुंतीला समजणं सोपं झालं होतं. पुढे तो सारथी धृतराष्ट्राच्या सेवेत जातो. तिथे त्या तेजस्वी बालकाची छाप सगळ्यांवरच पडते. तो सगळ्यांना आवडायला लागतो. अधिरथ त्याला उच्च कोटीचं शिक्षण देण्याचा निर्धार करतो आणि म्हणून ते बालक द्रोणाचार्यांच्या पाठशाळेत शिकण्यासाठी जाऊ लागतं. तिथे त्याच्या तरल स्वाभाविक युद्ध कौशल्यामुळे तो द्रोणाचार्यांना आवडायला लागतो. तिथे ते सगळेच म्हणजे पांडव, कौरव, वसुसेन एकत्र शिकत असतात. त्यामुळे त्याचा संबंध दुर्योधनाशी येतो आणि तो त्याचा जिवलग मित्रही होतो. दुर्योधनाचं पांडवांशी असलेलं वितुष्ट त्याला समजतं, म्हणून मित्राचा शत्रू तो आपला शत्रू या नात्याने वसुसेन पांडवांचा राग करायला लागतो. त्याच्या वागण्यामुळे तो दुर्योधनाला आणखीनच आवडायला लागतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो फाल्गुनीला म्हणजे अर्जुनाला आव्हान देत असे. दुर्योधनाच्या चाणाक्ष नजरेतून कुंतीच्या ती वसुसेनाबद्दलची भावना काही सुटत नाही आणि त्याला समजतं की वसुसेन हा कुंतीचा अनौरस मुलगा आहे. हे त्याला समजण्याचं कारण कुंती स्वतःच एकदा दुर्योधनाला ते सांगते आणि वसुसेनाला चांगलं वागवण्याचं नेहमी सांगत असते. वसुसेनाचं युद्ध कौशल्य पांडवांना सलत असतं. विशेष करून युधिष्ठिराला ते त्याचं कौशल्य आणि दुर्योधनाची त्याची असलेली संगत पसंत नसते. जरी तो कुंतीचा मुलगा असला तरी तो सुतांच्या वंशाप्रमाणे वाढवला गेलेला होता. वसुसेनाचं कुंडल आणि चिलखत पाहून युधिष्ठिराला समजतं की तो सहसा हरणाऱ्यांपैकी नाही आहे. त्यांनी सूर्याची दुपारपर्यंत ध्यानधारणा करून ध्यान साधना करणं हे पाहून कुंतीला फार संतोष होत असे. ब्राह्मण त्याच्याकडे जे मागत आहे ते तो त्यांना विनासंकोच देत असे. त्याच्या त्या दानशूरपणामुळे त्याला कर्ण असंही नाव पडलं आणि ते शेवटपर्यंत चालूच राहिलं. अखेरीपर्यंत तसाच दानशूरसुद्धा तो राहिला होता. अशा रीतीने हरण पर्वाचा 17वा भाग इथे संपलेला आहे. भाग 18. वैशंपायन जनमेजयाला सांगतात की यथावकाश इंद्र एका ब्राह्मणाच्या रूपात कर्णाकडे येतो. त्याला पाहताच कर्ण त्याला ओळखतो आणि त्याचं आदरपूर्वकपणे स्वागत करतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे तो त्या ब्राह्मणाला काय दान पाहिजे म्हणून विचारतो. त्यात तो म्हणतो, बोला महाराज, आपल्याला कसलं दान पाहिजे? गळ्यातल्या सोनाच्या माळा, एखादी सुंदर बालिका का गायी? काय आपल्याला माझ्याकडून पाहिजे ते सांगा. ते ऐकून तो ब्राह्मणाच्या वेशातील शक्र त्याला म्हणतो, मी तुझ्याकडे सोन्याची माळ, सुंदर ललना किंवा गायी मागण्यासाठी आलेलो नाही. ज्यांना ते हवं असेल त्यांना ते तू जरूर दे. मला मात्र तुझं कुंडल आणि चिलखत जे तुझ्या अंगाला चिकटलेलं आहे ते दानात पाहिजे आहे, जे घेऊन तू जन्मलेला आहेस. जर तू तुझ्या दानशूरतेच्या व्रताशी प्रामाणिक असशील तर तू ते मला देऊन दाखव. मला जास्ती वेळ नाही आहे म्हणून ते तू मला लवकर काढून देशील.
त्या दानासारखं दुसरं दान नाही आहे माझ्यासाठी. त्या ब्राह्मणाचं ते बोलणं ऐकल्यावर कर्ण त्याला सांगतो, अहो ब्राह्मण, त्यापेक्षा तुला उपयोगी येणाऱ्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या तू घे. कारण हे कुंडल आणि चिलखत कोणाच्याही उपयोगाचं नाही. जर ते माझ्यापासून काढलं गेलं तर ते नाहीसं होईल. कारण ते सूर्याकडून मला मिळालेली भेट आहे, ती इतर कोणालाही उपयोगाची नाही. असं असल्यामुळे मी तुला असं काही देतो जे ब्राह्मणाला जास्त उपयोगाचं असेल. म्हणून मी माझं कुंडल किंवा चिलखत कोणालाही देत नाही. ते घेऊन तू त्याचं काय करणार आहेस हे सांगशील तर बरं होईल. वैशंपायन जनमेजयाला म्हणतायत की तो ब्राह्मण सांगतो की त्याला दुसरं काहीही नको, कारण ही तुझ्या दानशूरतेची परीक्षा आहे. परीक्षेत नेहमी कठीण प्रश्न विचारले जातात, तसाच हा प्रकार आहे असं समजून तू बऱ्या बोलाने ते मला दे, अगर देऊ नको. काय तो निर्णय तू त्वरित घे, कारण माझ्याकडे काही जास्त वेळ नाही आहे. मला तुझ्याकडून इतर कोणताही वर नको आहे, असं तो ब्राह्मण कर्णाला बजावतो. तरी कर्णसुद्धा इंद्राची परीक्षाच घेत असतो. त्यासाठी इंद्राची किती चिकाटी आहे ते तपासण्यासाठी पुन्हा पुन्हा तो त्या इंद्राला दुसरं काहीतरी दान मागण्याचा आग्रह करत असतो. ब्राह्मण रूपातील इंद्रसुद्धा हटण्यास काही तयार नसतो. असं त्यांचं बोलणं होत असतं. कर्ण त्याला सांगतो, माझे हे दागिने माझ्या अंगाला कायम चिकटलेले असल्यामुळे ते देणं अशक्यच आहे. त्यातील कुंडलं तर अमृतात केलेली आहेत. त्यांच्यामुळे मला कोणीही पराजित करू शकणार नाही, अशी ती व्यवस्था माझ्या मातापित्यांनी केलेली आहे. म्हणून ते सोडून इतर काही माग आणि माझ्या दानशूरतेची हवी तशी परीक्षा घे. पाहिजे तर माझं सगळं राज्य मी तुला दान करण्यास तयार आहे, जे तुझ्या मोठ्या उपयोगाचं ठरेल. ही कुंडलं आणि हे चिलखत माझ्या अंगावरून काढल्यानंतर ना तुझ्या कामाचं ना माझ्या कामाचं असेल हे समजून घे. वैशंपायन पुढे सांगतात, बराच वेळ ते संभाषण होत असतं. कर्ण समजतो की हा कोणी ब्राह्मण नाही, तर सूर्यदेव जे बोललेले आहेत त्याप्रमाणे प्रत्यक्ष हा इंद्र आहे. आणि तो गालातल्या गालात हसायला लागतो. तो त्याला सांगतो की त्याने ब्राह्मणाच्या वेशात प्रत्यक्ष अर्जुनाचा जन्मदाता आलेला आहे हे ओळखलेलं आहे. इंद्राला समजतं की त्याची लबाडी फसलेली आहे. पुढे कर्ण त्याला सांगतो, आपण तर देवांचे नेते आहात. आपल्याला माझ्या कुंडलांचं आणि चिलखताचं काय उपयोग आहे, ते नसतानाही ते का मागत आहात ते सांगाल तर उत्तम. कारण आपण खरे ब्राह्मण नसल्यामुळे आपल्याला मी माझ्या व्रतानुसार दान करण्यास बांधलेला नाही आहे. आपण खोटं का आणि कोणासाठी वागत आहात हे जर सांगाल तर मी माझ्या व्रताप्रमाणे आपल्याला काही अटींवर ते दानही देण्यास तयार आहे. अहो देवांचे राजे, मला सांगा, कोणासाठी आपण एवढे खाली घसरलेले आहात? असं दान मागणं ब्राह्मणाच्या काम करण्याच्या पद्धतीत येत नाही हे आपण चांगलंच जाणता. त्यामुळे असं दान मागून आपण आपलं स्थान भ्रष्ट करीत आहात. ब्राह्मणाला यजमानांकडे काय मागता येतं याबद्दल काही नियम आहेत. त्याप्रमाणे शरीराचा हिस्सा मागताच येत नाही. त्यामुळे आपली सर्व ज्ञानी लोकात नालस्ती होणार आहे. हे तुमच्या लक्षात येतं आहे का? त्यापेक्षा आपण एक व्यवहार करूयात. त्यांनी तुमची नालस्ती होणार नाही आणि माझा दानशूरपणा पण सिद्ध होईल. बोला देवांचे राजे, बोला. काय करता ते त्वरित सांगा, कारण आता मलासुद्धा तुमच्यासाठी जास्तीचा वेळ नाही आहे. स्वाभिमानी कर्णाचं ते बोलणं इंद्राला फार लागलं, परंतु त्याला दुसरा मार्गच नव्हता. कर्णानंतर सांगतो की अहो देवांचे राजे, आपण येण्याआधी माझे जन्मदाते आणि माझं आराध्य दैवत सूर्यदेव मला भेटून तुमच्या योजनेबद्दल सांगूनच गेलेले आहेत. मी तुमच्या येण्याचीच वाट पाहत होतो. माझ्या कुंडल आणि चिलखताच्या बदल्यात मला तुमचा शर म्हणजे लहान बाण, जो हाताने मारला जातो, इंग्रजीत त्याला डार्ट असं म्हणतात, असो तो द्या, ज्याने मी माझ्या शत्रूचा नाश करू शकेन. शक्र त्यावर सांगतो, एक शलाक म्हणजे शर मी तुला देईन. जर तू वज्र मागितलं असतंस तर तेही मी तुला दिलंच नसतं, परंतु त्याचा वापर तू फक्त एकदाच करू शकशील. त्यानंतर तो शलाक माझ्याकडे परत येईल. हे जर तुला मान्य करावंच लागेल. वैशंपायन पुढे सांगतात,
इंद्राचं ते बोलणं ऐकल्यावर कर्णाला फार संतोष होतो. वैशंपायन पुढे सांगतात की इंद्राचं ते बोलणं ऐकल्यावर कर्णाला फार संतोष होतो. त्याच्या लक्षात येतं की त्याचा उद्देश साध्य होणार आहे. त्यानंतर तो वसवाला बोलतो, तू खरोखरच मला तुझा शलाग देणार आहेस, जो कधी आपला नेम चुकत नाही आणि जो शत्रूचा नाश करूनच मग माझ्याकडे परत फिरेल. त्यावर इंद्र त्याचं एकचित्त करतो आणि त्याच्या शलाकाला बोलवतो. त्याचं ते शस्त्र इंद्राकडे येतं. त्यानंतर तो देवांचा राजा कर्णाला सांगतो, हे बघ सुतपुत्रा, तू शलाक हा फक्त एकदाच वापरू शकशील. त्यानंतर तो पुन्हा माझ्याकडे परत येईल. ते ऐकल्यावर कर्ण त्याला सांगतो, माझा फक्त एकच शत्रू आहे, कारण मला फक्त त्याच्यापासूनच धोका आहे असं मी समजतो, तेव्हा ते मला मंजूर आहे. कर्णाचं ते ऐकल्यानंतर शक्र त्याला म्हणतो की तू ज्याच्यावर हा शलाक फेकशील तो कितीही मोठा लढवय्या असला तरी ह्याने मारला जाईल, परंतु तू ज्याला तुझा खरा शत्रू समजतोस तो प्रत्यक्ष नारायणाने त्याच्या लीलेने सुरक्षित केलेला आहे, हेही लक्षात ठेव. ते ऐकल्यावर आत्मविश्वासी असलेल्या कर्णाने ते सगळं मंजूर केलं आणि तो शलाक इंद्राकडे मागितला. इंद्र तो शलाक त्याच्या हातात देतो आणि त्याला सांगतो, या आयुधाचा वापर तू तेव्हाच करशील जेव्हा तुझी दुसरी आयुधं निष्प्रभ असतील. जर तसं नसताना तू याचा वापर करशील तर ते तुझ्यावरच कोसळेल आणि तू नष्ट होशील. पुढे शक्र त्याला म्हणतो की मी माझं वचन पाळलेलं आहे, आता तू तुझं पाळावंस. कर्णही त्याला म्हणतो, मी तुला आश्वासन देतो की या आयुधाचा वापर मी तेव्हाच करीन जेव्हा माझं जीवन धोक्यात असेल. कर्ण त्याला विचारतो, तसं ते देणं सोपं नाही आहे, कारण जर ते दोन्हीही माझ्या शरीरापासून काढलं तर मग माझं शरीर अस्वस्थ होणार आहे आणि ते मला चालणार नाही. त्याचं काय आहे? परंतु जर तू मला माझं शरीर अस्वस्थ होणार नाही, एरवीप्रमाणेच कार्यक्षम राहील असा वर जर देत असशील तरच मी ते करू शकेन. इंद्र त्याला म्हणतो, जर तू तुझं वचन पाळणार असशील तर मी सुद्धा तुझं शरीर निर्दोष असेल असंच करीन. ते पहिल्यासारखंच सर्व काम करू शकेल, त्याचं तेज पूर्ववतच असेल. फक्त साधारण माणसासारखा तू दिसशील, तुझ्या जन्मदात्या इतकंच ते चमकत असेल. वैशंपायन पुढे सांगतात, इंद्राकडून तो तेजस्वी शलाक मिळाल्यानंतर कर्ण त्याच्या अंगात बसवलेलं दोन्हीही कवच काढण्यास सुरुवात करतो. तो जसा ते करू लागतो स्वर्गातील लोक गर्जना करायला लागतात. ते अंगात बसवलेलं कवच काढताना त्याला फार वेदना होत असतात. जसजसं ते निघू लागतं स्वर्गातील अप्सरा गंधर्व नाच करून गाणं गायला लागतात. त्यांची ढोलकी जोरजोराने वाजायला लागतात. आकाशातून स्वर्गीय फुलांचा सडा कर्णावर व्हायला लागतो आणि अखेरीस बऱ्याच प्रयासानंतर ते दोन्हीही त्याच्या अंगापासून वेगळे होतात. ते कर्ण इंद्राच्या हातात ठेवतो, त्यातून कर्णाचं रक्त सांडत असतं. कर्णाचं शरीर भयंकर प्रकारे चिरफाड केल्यासारखं दिसत होतं. चिलखत काढल्यानंतर तो त्याची कुंडलं काढायला लागतो, जी त्याच्या कानाला चिकटलेली होती. ते सुद्धा काढून तो इंद्राला देतो. त्याच्या दानशूरतेमुळे त्याला स्वर्गातून कर्ण असा किताब मिळाला आहे. इंद्र ते घेतो आणि समजतो की पांडवांचं काम झाल्यातच जमा आहे. त्याच्या मुखावर हास्य चमकतं. तो कर्णाच्या शरीराला हात लावतो, त्यामुळे कर्णाचं शरीर पूर्ववत होतं. सगळ्या जखमा भरून येतात आणि तो माणसासारखा दिसायला लागतो. कौरवांना ते समजतं की कर्णाने त्याचे दैवी संरक्षण शक्राला काढून दिलं आहे, त्यामुळे ते बेचैन होतात. त्या उलट पांडवांच्या गटात आनंद साजरा होत असतो. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, ते घडलं तेव्हा पांडव कुठे होते? त्यांना ते वृत्त कोणी आणि कसं सांगितलं ते सांगा. पुढे तो विचारतो की 12 वर्ष होत आली होती त्यावेळी ते काय करत होते? वैशंपायन त्याला सांगतात, सिंधच्या राजाचा पराभव केल्यानंतर आणि कृष्णा त्याच्याकडून सोडवून आणल्यानंतर त्यांना समजतं की त्यांचे वनवासाचे दिवस संपत आलेले आहेत आणि ह्यापुढे 1 वर्षाचा अज्ञातवास करायचा आहे. त्या 12 वर्षाच्या प्रदीर्घ कष्टमय काळात त्यांना अनेक प्राचीन कथा मार्कंडेयांच्याकडून आणि इतर लोकोत्तर ऋषींकडून समजलेल्या होत्या. आता ते
त्यांचा कम्यक अरण्यातील आश्रम सोडून द्वैतारण्याकडे जाण्यासाठी निघतात. त्यांचा सगळा जामानिमा म्हणजेच त्यांच्या गाड्या, त्यांचा रथ, पशु, धन आणि आयुधं ही सगळी सामुग्री ते हलवण्यास सुरुवात करतात. त्यांचे लहान मोठे साथीदार आणि ब्राह्मणसुद्धा त्यांच्याबरोबर निघण्याची तयारी करतात. अशा रीतीने कुंडलहरण पर्वाचा 18वा भाग इथे संपलेला आहे.